हाँ तो भैया आज की ताजा खबर ये है कि शाहरुख खान जा पहुँचे एमएनएस प्रमुख राज ठाकरे से मिलने उनके घर पर। शाहरुख खान के राज ठाकरे से मिलने की वजह सिर्फ एक है कि उनकी आने वाली फिल्म रईस फिल्म में हीरोइन है माहिरा खान, जो कि एक पाकिस्तानी अदाकारा है। और अभी अफवाह ये है कि फिल्म के प्रमोशन के लिए माहिरा खान आएंगे इंडिया। शाहरुख खान राज ठाकरे को ये आश्वासन दिलाने गए थे कि फिल्म प्रमोशन के लिए माहिरा खान इंडिया नहीं आएंगी। शाहरुख खान ने ये भी कहा कि जब तक के भारत और पाकिस्तान के हालात नहीं सुधरते हम किसी भी पाकिस्तानी आर्टिस्ट के साथ काम भी नहीं करेंगे। शाहरुख खान तो मुलाकात के बाद मीडिया से बिना कुछ कहे ही निकल गए, लेकिन एमएनएस प्रमुख राज ठाकरे ने मीडिया से बात करते हुए शाहरुख खान के आने की वजह बताई। शाहरुख खान तुम्हाला भेटायला आला होता, नेमकं या भेटीमागचं कारण काय? अनेक तर्क लढवले जात आहेत। माहिरा खान चित्रपटात आहे रईस, त्याला कदाचित विरोध होईल, प्रमोशनसाठी ती भारतात येणार आहे, असे अनेक विषय आहेत। काय यातला विषय मला असं वाटतं या तिन्ही चित्रपटांचा मागे जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्याच वेळेला तो विषय संपला होता की याच्या पुढे ते घेणार नाही। आत्ताचा विषय असा होता की मध्यंतरी काहीतरी बातम्या आल्या काहीतरी ते माहिरा खानला प्रमोशनसाठी काहीतरी फिरवणार आहे, तर आजची कुठची गोष्ट होणार नाहीये एवढं फक्त सांगायला आलं। म्हणजे माहिरा खान भारतात येणार नाही आणि म्हणजे त्यामुळे ती फिल्म प्रमोशनलाही नसेल। फिल्म प्रमोशनलाही नसेल। रितेश सिद्धार्थींनी असा दावा केला होता की ते प्रमोट सुद्धा करेल सिनेमा। नाही ते काहीतरी त्यांच्या बोलण्यातनं काहीतरी ते मीडियाने उचललं, परंतु आता त्याच्यासाठीच ते आले होते आता। आणि तेच सांगत होते की असला कुठचाही विचार आमच्या मनात नाही आणि असली कुठची ते प्रमोशनसाठी फिरवणार नाही। जोपर्यंत या दोन देशांमधले संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत आमचा कुठचाही विचार नाही आणि आम्हाला असली गोष्ट करायची पण नाही आणि याच्या पुढे आम्ही कोणाला घेणार पण नाही। For more Bollywood updates, subscribe now to youtube.com/biscuittv.